हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर झालं असं की आम्ही खूप दिवसांपासून विचार करत होतो की आपल्याला रिपॉटिंग करायचे आहे. म्हणजेच आमचे झाड होत आहे मोठे मोठे आणि कुंड्या झाल्या छोट्या छोट्या. तर दरवर्षी आम्ही याच जून जुलैमध्येच आम्ही करत असतो रिपॉटिंग. पण यावर्षी थोडं लेट झालं, ऑगस्टमध्ये आलं. कारण की पाऊस पण लेट आला आणि आमच्याकडे कुंड्या पण नव्हत्या. मी दोन तीन ठिकाणी बघितल्या, पण आम्हाला काही मनासारख्या कुंड्या मिळाल्या नव्हत्या. तर तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये पण आम्ही कुंड्या बघितल्या होत्या, पण आम्हाला मिळालंच नाही. म्हणून मग आईंनी यांना सांगून ठेवलं होतं की जर कुठेही चांगल्या कुंड्या मिळाल्या तर पहिले बक्षिलाने घेऊन येतो. हां, तर म्हणून त्यांनी काल काल ड्युटीवरून येता घेऊन आले आणि आज आहे संडे, त्यामुळे आज त्यांना सुट्टी आहे. आणि त्यांना सांगितलं त्या 4 कुंड्या, तर ते घेऊन आले 10 कुंड्या. त्यामुळे आता माझंच काम वाटलं. ह्याच कुंड्या घेऊन आले. तर ह्या कुंड्या त्यानंतर मग आम्ही याचे जे छिद्र आहे ते मोठे मोठे आहे, त्यामुळे त्याच्यात टाकायसाठी आम्ही ते विटाचे तुकडे घेतले. त्यानंतर रेती आणि हे आहे कोकोपीट. याला आम्ही सकाळीच पाण्यामध्ये, हे आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं. सकाळीच त्याला पाण्यामध्ये टाकून त्याला फुगवून घेतलं, थोडं सुकलं. आता ते आम्ही कुंड्यांमध्ये भरायला, म्हणजे मातीमध्ये मिक्स करायला घेत आहे. आता मी तुम्हाला झाडांची माहिती सांगते. तर हे आहे आमच्या घरचं रॉयल. हे मागच्या वर्षीपासून त्याला कुंडी काही मिळाली नाही, त्यामुळे याच्यातच छान मोठं झालं. चला तर मग आता सर्वात पहिले आपण सॉइल मिक्स करून घेऊया. अहो, माती टाका ना. 5 कुंड्या माती टाकून. अरे मस्त मोकळी मोकळी. आम्हाला करायचे आहे 10 कुंड्या भरायच्या आहे, म्हणून आम्ही 5 कुंड्या माती घेतली. त्यानंतर 2 कुंड्या रेती. सध्या अर्धीच माती टाकली, 3च कुंड्या टाकली. 3च कुंड्या टाकली का? आणि कोकोपीट, 1 कुंडी कोकोपीट टाकत आहे. 3 कुंड्या माती टाकली म्हणून. तुम्ही अशा मेजरमेंटने घेऊ शकता. मिक्स करूया. हां, आणि यामध्ये टाकत आहे ट्रायकोडर्मा. फंगीसाइड्स आहे हे. याच्यामुळे कोणतेही किडे मुंग्या किंवा कोणतेही फंगस लागत नाही. हे आता सर्व मिक्स करून घेऊ. आणि फर्टिलायझर म्हणून आम्ही कशाचा वापर करतो ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेल. यामध्ये आम्ही फर्टिलायझर टाकत नाही. याच्यामध्ये मी तोपर्यंत टाकून घेऊ. याचे छिद्र खूप मोठे आहेत, पाणी जाईल म्हणून मग याच्यामध्ये आधी आम्ही विटांचे तुकडे टाकून घेते. याच्यात म्हटलं मातीचे मोठे मोठे असे पिट्ट पिट्ट गोडे पकडले ना, हे मिक्स पण करणं नसतं झालं माझ्या. एवढ्याला काही होते नंतर मिळून जातं. आपण हे आता हे एवढे मोठे मोठे हे पण राहू द्यायचे का? नाही हे काय माती चिकट नाही, चिकट असतं असं झिपर. हो, झिपर आहे. सध्या अंदाजे टाकून घेऊ. इकडे टाक, जास्त झालं. अर्ध इकडे टाक, अर्ध इकडे टाक. कुठं? इकडे टाक. इकडे टाकू. आधी एवढीच मिक्स केली, पूर्ण मिक्स करायसाठी भाजी जाते. हो, आम्ही मेशोवरून ऑर्डर केलं होतं. जर तुम्हाला हवं असेल तर आमच्या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि जर का तुम्ही आमच्या दिलेल्या लिंकवरून ऑर्डर केलं तर तुम्हाला 10% एक्स्ट्रा ऑफ मिळेल. तर पटापट ऑर्डर करा. टाक ना आणखी. आणखी टाकू. जेवढं जास्त लागेल तेवढं पण
पाणी पिऊन जाईल. चालेल. चलो. छान मुळा पकडला होते. आम्ही याला याच्या 15 दिवस आधी पॉटिंग केलं होतं याची, पण कारण की याच्यामध्ये खूप पाणी साचलेलं होतं आणि पाणी बाहेर निघतच नव्हतं, त्यामुळे पॉटिंग केली. हा, तेव्हा फंगीसाईड पावडर नव्हता. आता फंगीसाईड पावडर आला म्हणून आम्ही पुन्हा रिपोर्टिंग करत आहे, कारण की याची पानं खूप पिवळे पिवळे पडत होते. इकडून मागून आलं. वरती माती तर एकाच कुंडीत लागली. चला आता. आता जगशील रे बाबा. छान कड्या पण पकडल्या ते. उठा. आता कोणतं लावायचं दुसरं? हे जे अर्जंट आपल्याला ठेवायला हे छोट्या कुंडीत आपले आता. हा घेऊ, रॉयल पॉम घेतो मग. हो, राहील. खूप दिवस काढले त्यांनी याच्या. पहिले कट करून घेतो. यानं पण छान मुळा पकडला याच्यामध्येच. मुळा पकडल्याने रूट रॉटिंग झाली आहे, त्याला ठेवण्यासाठी जागा कमी पडत होत्या. एवढं काही मला कळत नाही. त्याच्यामुळे ग्रोथ किती 2 वर्षापासून याच्यातच आहे हे झाड. माती पण लाल लाल आहे याच्यात. हे काय हळद टाकून काढू काय नाही? हा, वरची नको काढू, खालची काढ. मुळा कट करून घेतला. काप मुळा. कापू? काप. काही होणार नाही झाडा? नाही, ते नाही, खालच्या काही झालं नाही पाहिजे ह्या झाडाला. नाही तर बस मुळा कापले. नाही, तशी पण लाल माती फिटच बसत असते वाटतं ना. एवढी फिट? खूप दिवस झाले ना, आता 2 वर्षापासून काय होईल त्याच? पूर्णच काढून टाका लागते, नाही कारण की ते वर ठेवली तर वरची तशीच राहील. या रॉयल फार्मच्या मुळा एवढ्या आतमध्ये गेल्या होत्या का लाल मातीमध्ये पूर्ण फसून गेल्या होत्या. त्यासाठी ते किती आम्ही ओढताड केलं तरी निघालं नाही. शेवटी मग आम्हाला हातोडा घेऊन त्याला ठोकून ठोकून काढावं लागलं. त्यानंतर त्याच्यामधून माती म्हणजे झाड बाहेर निघालं. एवढी फिट्ट जसे. आणि त्याच्यामध्ये दगड पण खूप होते, छोटे छोटे दगड. हातानेच तर निघत नाहीये. आता त्याला एरिका पॉमला रॉयल पॉमला आता लावून घेऊ, पॉटिंग करून घेऊ त्याची वेळी. टाकू का नाही याच्यात? ठेवू ना. आता मस्त हवा. आता बघायच्या मुळा किती मोठ्या मोठ्या झाल्या. 2 वर्षापासून आम्ही त्याची पॉटिंग केलीच नव्हती ना, त्यामुळे पण असं झालं असेल. त्यातच पाणी टाकून जागाच नाही राहिली फिरायला त्याच्या मुळा, त्यामुळे ते असं झाले असेल. हे याचे आता पूर्णचे जे वाळलेले सुकलेले आहे ते मी कापून घेते. मग आमचं झाड छान ग्रीन ग्रीन दिसेल. हे काड्या ज्या कांड्या झालेल्या आहेत त्या काही चांगल्या दिसून नाही राहिल्या. झालं? हे आहे आणखी कोणते? छोट्या ते माझे हे का? असेच निघते. निघत आहे तशाच काढून. निघाल्या. हे काय एवढ्या नवीन शूट्स मागच्या वेळेस नवीन शूटच कापून टाकले. मागच्या वर्षी आपण ही वरचे हे पण कापून टाकले ते गोल करून. भारी आहे. आता एरिका घ्यायचं का? हो.
पॅराडाईज. बर्ड पॅरेडाईज. बर्ड पॅराडाईज. याला ठेवू. हे बर्ड पॅराडाईज. हे पण आमचं 2 वर्ष नाही, मागच्या वर्षीपासूनच त्या कुंडीमध्ये, तरी पण छोटस असून मस्त वाढलं. हे याच्या माहिती आहे, याच्या मुळा ते ना त्याच्यात पण गेल्या होत्या पेटीमध्ये. पेटीमध्ये. हा तू तोडल्या का? हो, ताई आणि मी तिथलं छाप नाही केलं का? हात दुखते ना, निघत इथं नाही. झाडाची आवड आहे, घे ना. कर आता. द्या ना मग ते, मी द्या तर म्हणून राहील, तुम्ही देऊनच अरे नाही. तू कुंडी फुटल नाही आणि ते नाही पाहिजे ना, ते द्या यांना ना. पण ते कुंडी ते फुटली. ते ते द्या. यांना पण फुटली का? नाही फुटत, दाखवा. कशाला कुंडी फुटते? काय विचार करू राहिली? थोडंसं- दिसून तर नाही राहिलं काही. थोडस डोकं लावावं लागते. आता कसं अरे बापरे. मुळाचा आवाज होतो तुटाचा. घ्या ना मग, करा ना तुम्ही. सांगू राहिलं तर करून घ्या. असा ठेवायचा. निघाल. निघालं निघालं. मुळा वाढला वाटतंय. हम्म. देखो गाइस. हा त्याला काहीच करू नको, त्याला जसं आहे तसंच ठेव. ठेवी तर हा एक पॉट घे. हे झाड कुठून आणलं तुम्ही? ऑफिसवरून. ऑफिसला ऑफिसला आहे का? नाही, मग आपण ते BLOच्या ऑफिसला गेलो होतो ना, तिथं पण दिसलं होतं नाही का घरी? मग तुला म्हटलं होतं, पण त्या दिवशी पण आपण आणायचं विसरलो ना तिथं. हा, बस होते ना. मग तुमच्या आधी ऑफिसला होते तेव्हा आधीच होते 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 आधी नाही. मला ज्या दिवशी आपण ते झाड पाहिले नाही का, ते त्याच्या SR साठी गेलो होतो. मग तेव्हा आठवलं का आपल्या घरी नाही आला? फ्रँकली स्पीकिंग, तशी तर मला आधी म्हणजे झाडं वगैरे लावायची, गार्डनिंगची एवढी आवड नव्हती. पण ते म्हणतात ना की संगत गुण लागत असते. म्हणजेच जसं आपल्याला जर आवडत्या व्यक्तीला जर का कोणतं काम आवडत असेल तर ते सुद्धा आपल्याला आवडायला लागते. तसंच आता मला पण हे गार्डनिंगचं काम आता आवडायला लागले. संगतीचा असर असं म्हणतात. झालं. तर हे झाड आहे बर्ड पॅराडाईज. भारी भारी येतं निंद. आता कोणतं घ्यायचं? हे लावायचे आता? नाही, ते सगळ्यात ते छोट्या कुंडीमध्ये लावायचं. हा, मग हे काय करू आपण? हे जे आहे ना एरिकाचं, ते काढून मोठ्या पॉट मध्ये छिद्र मारायचे. घे ते एरिका. हे मोठ्या पॉट मध्ये लावून छोट्या पॉट मध्ये मग ते लावू. हे लागले का त्याला? अंगी आहे का? मुर्शिद आहे ना? हो हो, बरं झालं आपण वेळेवर काढलं तर. बुडू पाण्यात थोडे म्हणजे ह्या दुसऱ्या झाडासोबत राहू दे तसंच. तोपर्यंत आणखी थोडं सॉइल मिक्स बनवून घ्या. मी सध्या ट्रेनिंग वर आहे कशी झाडं लावायची म्हणून. वातावरण पण खूप छान होत आहे. पण असं वाटत आहे पाऊस येईल असं वाटत आहे, पण पाऊस काही येतच नाहीये. 2-3 वेळा कपडे वर नेऊन टाकले आणि डबल खाली आणून टाकले. थोडा रिमझिम पाऊस येतो, आणखी निघून पण जातो. झाडं लावणं हे एकट्याचं काम नाहीये. यासाठी 2 जण तरी मेंढेडारी आहेच. एकटं काहीच करू शकत नाही. मग ते फक्त पॉट आणून दुसरे लावायचे, असे कट कूट करायचं काम नाही पाहिजे.
इथं आम्ही टब धुतला आणि त्यामुळे जास्तच कचरा झाला. किचन काय म्हणतेस ते, मातीचा. आधी छान होत, टबच्या पाण्यामुळे सगळं खराब झालं. हे आपण एवढी माती भरतो पण मग ते शेवटी आहे ना, पाणी दिलं का आत खाली 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 खालीच चालली जाते. तर तर हे झाड आहे फिलोडेंड्रन, ऑलवेज ग्रीनरी. यालाच मार्क्स प्लांट असं सुद्धा म्हणतात. याला थोडं मोठं पॉट पाहिजे होतं, तर झाड मोठं झालं ना, त्यामुळे मोठ्या पॉट मध्ये लावायचं आहे, म्हणजे याच्या मुळा पण आणखी वाढतील. त्यासाठी याची माती वगैरे सर्व छानच आहे. होते आता आमचं पिल्लू पण उठले झोपेतून, नाही बसलाय मस्त. हॅलो. कधी पण हसतच उठते मस्त. थांब ना. झोप झाली. हो, याच्यात पूर्ण हेच होतं, कोकोपीटच होतं. फक्त कोकोपीट मध्ये लावलं म्हणून एवढे दिवस चांगलं राहिलं म्हटलं, आणि एवढे झाड पण चांगलं झालं. किती वर्ष झाले झाडाला? 2 वर्ष. 2 वर्ष झाले ना. हा, तुमच्या वाढदिवसाला आणलेलं झाड आहे. तर आता 2 वर्ष झाले या झाडाला. 15 जुलै ते याच कुंडीमध्ये होत. कर ना तुकडे पटापट. ते पावडरचं घ्या, गुलोला. किती लागेल त्याच्यामधले? हे सगळ्यात चांगलं दिसून येते, त्याच्यापेक्षा चांगलं दिसत आहे. हे कुंडी छोटी आहे मस्त. हे सर्वात छान झाड दिसत आहे त्याच्यानंतर, कारण की हे पूर्ण असं ग्रीन 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 दिसत आहे, आणि कुंडी पण छोटी आहे. अनु पण उठलेली, त्यामुळे तिला आता जेवू वगैरे घातलं. आणि आता सर्व झाडांची तशी रिपोर्टिंग झालेली आहे. छोटे छोटे होते ते पण सर्व केले, काही नेऊन पण ठेवले. आणि ते खूप ते खराब पण झालेले आहे. आता आम्हाला जे पूर्ण स्वच्छ करायचं, तर आता नळ जाईलच, त्यामुळे आम्हाला हे पटकन साफ करून घ्यायचं आहे, कारण की आज उद्या काही नळ येत नाही. आणि दुसऱ्या नळाचं जर लावलं तर मग ते टाकीतलं पाणी संपून जाईल, पण आमचं क्लीन नाही होणार. त्यामुळे आता पटकन मी साफ करून घेते. आणि हे पूर्ण क्लीन झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतेच आम्ही कोणत्या कोणत्याची प्लांटिंग केलेली आहे आणि कोणते झाडं कशाचे आहेत ते पण सांगते. जे मी सांगत होती शेवटी तेच झालं.
आमची नळ गेली ती बुवाच राहील. आता आई करते कल्ला आम्हाला. आता आता काय करत? आता टाकीचा पैसा लागला. मागच्या टाकीच्या नळातून लावून घे. दादा नळ गेली वाटते ना. आता हे राहिलं हे पसारा. हे पाय किती किदाडा करून ठेवला तुला. जुलीनं सरळ भरून टाकलो. आता गेले तर काय करू? मग किती वेळची मी म्हणत आहे तुला लवकर कर म्हणून. करत आहे आता. आतमधून लावायचा ना पाईप. पुसला का? जाऊ मग. तिले पण हसायचं आहे उसाचं कुठे गेला है ना अनु? तुला पण हसायचं आहे? आता कुकुट ठेवलं. हे रे आकाश ती. सोड, सोड, सोड. राहू दे. हे काय इकडं? हे पाणी. हे पाणी. आरामशी कर. माहिती एक पाय तिकडे चालला जाईल. एक इकडे आणि एक तिकडं. वाटा होती पाय. भटकन पडतील. भुटकून पडली. भुटकून पडली. तर आता पूर्ण झाडाची प्लांटिंग झालेली आहे. काही झाडे इथे ठेवली तुम्ही पहा, आणि काही झाडे आम्ही या साईडने ठेवलेली आहे, कारण की इथे जागा नव्हती. मग सकाळी म्हणजे पाणी वगैरे टाकायला जागा नाही राहत म्हणून. आणि खालचं पण पूर्ण क्लीन करून घेतलं. करता करता किती वेळ झाला माहीतच नाही पडला. आता 6:30 वाजत आहे. आणि आता जर का दाखवतो म्हटलं तर पूर्ण झाडं बरोबर दिसणार पण नाही आणि वेळ पण खूप होऊन जाईल. त्यामुळे म्हटलं की पूर्ण जो गार्डन टूर आहे तो पुढच्या ब्लॉगमध्ये देईल. आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.